नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत पावभाजी रेसिपी शेअर करत आहे। त्यासाठी इकडे मी कुकर गरम करून घेतला आहे छोटा, त्याच्यामध्ये तेल गरम केलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे आणि 2 मोठे चम्मच पावभाजी मसाला टाकला आहे। मसाला जळून नये म्हणून लगेचच टमाटर टाकले आणि बाकी सगळे व्हेजिटेबल टाकून दिलेले आहे। आणि व्हेजिटेबल मी सुरुवातीला दाखवले ते कुठले कुठले होते ते बघून घ्या। त्यानंतर 1 वाटी पाणी टाकून कुकरला 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। भाजी शिजून रेडी आहे। त्यानंतर आपल्याला तडका द्यायचा आहे। तेल थोडं गरम केलं, त्याच्यामध्ये भरपूर बटर टाकलेलं आहे, जळू नये बटर म्हणून तेल ॲड केलं होतं थोडं। त्याच्यानंतर मोठे 2 कांदे, हिरवी मिरची, त्यानंतर शिमला मिरची सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मीठ टाकलेलं आहे, हे चांगलं शिजू दिलं आहे। त्याच्यानंतर मी लसूण अद्रकची पेस्ट, लाल तिखट, पावभाजी मसाला, कोशिंबीर आणि कस्तुरी मेथी हे सुद्धा टाकलेलं आहे। लिंबू पिळलेला आहे, थोडं पाणी टाकून हे एक उकळी काढून घेतलेलं आहे। आणि जी शिजवलेली भाज्या होत्या त्या सगळ्या याच्यामध्ये टाकून भरपूर चांगलं याला शिजू दिलेलं आहे। अशा प्रकारे पावभाजी रेसिपी रेडी आहे। नक्की सांगा कशी वाटली। चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।